जे कार्ड आहे ते आतापर्यंत किती आपल्याकडनं वितरित करण्यात आले आहेत आणि किती प्रवाशांनी याचा लाभ घेतलेला आहे? आतापर्यंत ही सध्या जी आता मोहीम चालू आहे, सर्व जे सवलतदारी प्रवासी महामंडळाचे आहेत त्या सर्व प्रवाशांना हे NCMC कार्ड येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून बंधनकारक केलेलं आहे, अशा सूचना निर्गमित झालेल्या आहेत. तरी आज आपण आपल्या जिल्ह्याचा जर इथं त्या ठिकाणी सर्व संकलित झालेला डाटा बघितला तर 3,84,000 नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. त्यापैकी महिला भगिनींनी 2,94,000 पर्यंत कार्ड नोंदणी केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 44,000च्या दरम्यान कार्ड नोंदणी केलेली आहे आणि उर्वरित कार्ड अमृत ज्येष्ठ नागरिक जे प्रवासी महामंडळाचे यांनी नोंदणी केलेली आहे. या कार्ड नोंदणी झाल्यानंतर ते कार्ड साधारण महिनाभरात 1.5 महिन्यात ते कार्ड प्राप्त होतं, ते ॲक्टिवेट करून घेता येतं. त्यानंतर त्याच्यामध्ये 50च्या पटीमध्ये आपण रिचार्ज मारू शकतो, जेणेकरून आपल्याकडे जर उपलब्ध जर खिशामध्ये रक्कम नसेल, रुपये नसतील, तर आपण त्या कार्डमध्ये असलेल्या बॅलन्सच्याद्वारे सुद्धा तिकीट काढू शकतो. या निमित्ताने जे आपले सर्व सवलतदारी प्रवासी यांना या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे की आपण 1 ऑगस्टच्या पूर्वी हे कार्ड काढून घेतलं पाहिजे, कारण की आपण बसमध्ये प्रवास करताना आपल्याला या कार्डाच्या माध्यमातून सवलत प्राप्त होणार आहे. ज्यांच्याकडे यापूर्वीचे स्मार्ट कार्ड असतील त्यांना हे कार्ड 149 रुपयाला मिळणार आहे आणि जे जे नवीन पूर्णपणे ग्राहक घेत असतील, कार्ड रजिस्टर करत असतील, त्यांना 199 रुपयाला हे कार्ड मिळणार आहे. त्याच्यामुळे मी या निमित्ताने आवाहन करेल की कोणी या ठिकाणी 250 रुपये असतील, 220 रुपये असतील, जास्तीची रक्कम कुठल्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अधिकृत एजंट आहेत यांना देण्याची काही गरज नाही. 199 रुपये त्यांनी या कार्ड निमित्ताने द्यायचे, त्याची प्रॉपर पावती घ्यायची आणि ते कार्ड आल्यानंतर ते परत ॲक्टिवेट करून त्याच्यामध्ये रिचार्ज करणं अपेक्षित राहणार आहे. या ठिकाणी जिल्हाभरात या ठिकाणी इनसाईड जे एजंट आहेत आपले हे 15 ठिकाणी आहेत, परंतु आउटसाईड जे एजंट आहेत, जी लोक तालुक्याच्या डेपोला येऊ शकणार नाही, अशा वेगवेगळ्या तालुक्यामधल्या गावांमध्ये साधारणतः 200 ते आपले 240 पर्यंत एजंट इथं या ठिकाणी आउटसाईड कार्यरत आहेत. कंपनीमार्फत एबिक्स कंपनीमार्फत एजंट कार्य करत आहेत आणि हे सुविधा देण्याचे प्रयत्न आमचा ग्रामीण भागात सुद्धा जोरात चालू आहे.